श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये 2026 मार्चमध्ये येणाऱ्या गुढीपाडव्याचा सण वृषभ राशीसाठी कसा असणार आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुमची राशी वृषभ असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच मराठी हिंदू नववर्ष सुरू होत आहे. तेथूनच या गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्कीच घडणार आहेत. मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. यावर्षी 19 मार्चला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा, सकारात्मक ऊर्जेचा आणि शुभ घडामोडींचा संकेत देणारा दिवस असतो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्यापासून वृषभ राशीच्या आयुष्यामध्ये काय काय बदल होणार आहेत, कोणते मोठे बदल होऊ शकतात, कोणत्या संधी त्यांना मिळू शकतात आणि कोणत्या गोष्टी आता नक्की घडू शकतात. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. वृषभ राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. मागील काही काळामध्ये कामात अडथळे आले असतील, योजना पूर्ण झाल्या नाहीत, महिना फळ उशिरा मिळत असे अनुभव तुम्हाला आलेच असतील. पण गुढीपाडव्यापासून परिस्थिती हळूहळू बदलू शकते आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक दृष्टिकोनातून चांगला राहील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातही प्रगती होण्याची शक्यता खूप आहे. नफा वाढू शकतो. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. काही लोकांना नवीन कामं किंवा प्रोजेक्टची संधी मिळू शकते. म्हणून येणाऱ्या संधीचा योग्य फायदा घेणं हे तुमच्या हातात आहे. गुढी पाडव्यापासून काही वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये नोकरी किंवा व्यवसायामध्ये मोठे बदल दिसू शकतात. नोकरीमध्ये बदली मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात नवीन ग्राहक येऊ शकतात. जर तुम्ही नवीन कामं करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ मानला जाऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून कुटुंबातील वातावरण सुधारण्याची शक्यता आहे. कुटुंबातील मतभेद कमी होऊ शकतात. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यामध्ये नवीन आनंदाची बातमीही येऊ शकते. म्हणून ह्या काळामध्ये कुटुंबासोबत वेळ घालवणे शुभ मानले जाते. गुढीपाडव्यापासून वृषभ राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या निर्णयांवर विश्वास वाटेल. नवीन काम करण्याची प्रेरणा तुमच्याला मिळेल. हा काळ नवीन लक्ष्य ठरवण्यासाठी आणि मेहनत करण्यासाठी योग्य ठरू शकतो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराबाहेर गुढी उभारावी. त्यानंतर भगवान विष्णू किंवा लक्ष्मी मातेला नमस्कार करून प्रार्थना करावी. शक्य असेल तर एक तुपाचा दिवाही लावा. घरामध्ये सकारात्मक विचार ठेवा. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी वाढण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्र आपल्याला मार्गदर्शन देते, पण यश मिळवण्यासाठी मेहनत आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक असतात. म्हणजेच येणाऱ्या संधीचा योग्य वापर करा. म्हणूनच वृषभ लोकांसाठी 19 मार्चला गुढीपाडवा हा नवीन आशा, नवीन संधी आणि नवीन प्रगतीची नवीन सुरुवात घेऊन येणारा दिवस असेल. जर तुम्ही सकारात्मक राहून मेहनत केली तर हे वर्ष तुमच्यासाठी यश आणि प्रगतीचे वर्ष ठरू शकणार. व्हिडिओमध्ये आता आवड असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.